वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता आणि श्री सिद्धरामेश्वर नगरी सोलापूरच्या दृष्टीनं आजचा दिवस ऐतिहासिक आहे असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं की विधिमंडळातून राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या सदस्यासाठी सोलापूरच्या ज्योती वाघमारे हिला संधी देण्याचा इतिहास माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज घडवलेला आहे. ज्योती ही सोलापूरकरांची ज्योती. खरं तर म्हणजे वादळातील दिवे म्हटलं की सुशीलकुमार शिंदेंचं नाव सोलापूरकर नेहमी घेतात. आता दुसरी ज्योती, खऱ्या अर्थानं वादळातील ज्योती ही आज महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात चमकली आहे असं म्हणावं लागेल. शून्यातून विश्वनिर्मिती काय असते. मला आठवतं साधारण 2000 साली ज्योती महाराष्ट्रात पहिल्या गुणवत्ता यादीत पहिल्या नंबरनं उत्तीर्ण झाली होती. सोलापूरकरांना तिचं खूप कौतुक. नेमकं त्या काळात मी सोलापूरच्या सुराज्य सोलापूर या दैनिकाचा संपादक होतो आणि तिचं कौतुक करायला आणि तिला प्रोत्साहन देण्याची संधी मला त्यावेळी मिळाली. त्याचवेळी तिचं वाचन, तिचा गाढा अभ्यास आणि सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक चळवळीविषयीची समज ही दिसलेली होती. आणि नेमकं तेच घडलं. नंतरच्या काळात अनेक वादळं अंगावर घेत व्यक्तिगत जीवनात अनेक संघर्ष करत ती पुढे जात राहिली. तिचा व्यासंग वाढत राहिला, तिचा अभ्यास वाढत राहिला. कधी वृत्तनिवेदिका म्हणून तर कधी एक वक्ता म्हणून ती सोलापूर जिल्ह्यात सतत कार्यरत असायची. आंबेडकरी चळवळीची कास घेतलेली ही मुलगी आज राज्यसभेवर तिची निवड झालेली आहे. याचा सोलापूरची कन्या म्हणून सोलापूरकरांना सार्थ अभिमान वाटला पाहिजे. खरं तर यात धडाकेबाज निर्णयाबद्दल एकनाथराव शिंदे यांचं देखील अभिनंदन केलंच पाहिजे. कारण असा निर्णय घ्यायला देखील एक धमक लागते आणि ती धमक सोलापूर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला एकनाथराव शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना संधी देऊन दाखवलेली आहे. डॉक्टर ज्योती वाघमारे या एक विचारवंत तर आहेतच आहेत, परंतु आंबेडकरी चळवळीत आपल्याला आणि महाराष्ट्राला आठवत असेल की ज्यावेळी रामदास आठवले यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पहिली संधी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिली होती, त्यावेळी आंबेडकरी जनतेनं विधान भवन परिसर आणि महाराष्ट्रात एक खूप मोठा जल्लोष केलेला असल्याचा इतिहास आपण अनुभवलेला आहे. ज्योतीचं यश देखील त्याच तोडीचं आहे. कुठलीही पार्श्वभूमी नसलेली, कुठलाही गॉडफादर नसलेली, स्वतःच्या गुणवत्तेवर ती राजकारणात स्थिर होते याचं आम्हाला समाधान वाटतं. मी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं खमक्या इंडिया, जय हो आणि शब्दरंग या चॅनलच्या वतीनं ज्योतीला खूप खूप शुभेच्छा देतो. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात ती तळपत राहो, सतत चमकत राहो अशी प्रार्थना करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.